महाराष्ट्राची प्रगती अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राचं व्हिजन आणि कशा पद्धतीने अध्यक्ष महोदय येणाऱ्या वर्षामध्ये किंवा येणाऱ्या कालावधीमध्ये महाराष्ट्र कशा पद्धतीने अग्रेसर राहील आणि त्यासाठी कोणत्या कोणत्या प्रकारे उपाययोजना अध्यक्ष महोदय महाराष्ट्र शासन करत आहे याबद्दल त्यांनी अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातील जनतेला आणि विधानसभेला अध्यक्ष महोदय त्यांनी दिशा देण्याचं काम अध्यक्ष महोदय केलेलं आहे। अध्यक्ष महोदय या अभिभाषणामध्ये अध्यक्ष महोदय बरेच मुद्दे आहेत, परंतु कमी कालावधीमध्ये ठरलेल्या कालावधीमध्ये भाषण करावं लागतं, त्यामुळे स्पेसिफिक मुद्दे याच्यामध्ये आलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकार आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आज प्रगती करते आहे, झपाट्यानं विकास करते आहे, असंख्य मुद्दे अध्यक्ष महोदय त्यामध्ये येऊ शकले नाहीत। परंतु अध्यक्ष महोदय राज्यपाल महोदय हे स्वतः सुद्धा अध्यक्ष महोदय नैसर्गिक शेती नॅचरल फार्मिंगसाठी अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्व अध्यक्ष महोदय आणि स्वतः या नैसर्गिक शेतीमध्ये प्रयोग करून नैसर्गिक शेती मोठ्या प्रमाणात स्वतः करून अध्यक्ष महोदय आज देशभर नैसर्गिक शेतीचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम जे आहे हे माननीय राज्यपालांच्या माध्यमातून होते अध्यक्ष महोदय। मला आठवते अध्यक्ष महोदय काही 1-2 महिन्यापूर्वीच राज्यपाल महोदयांनी एक कार्यशाळा सर्व लोकप्रतिनिधींसाठी राज्यपाल भवनला घेतली होती अध्यक्ष महोदय आणि त्यामध्ये नॅचरल फार्मिंग नैसर्गिक शेती कशी करावी आणि त्याचे फायदे काय आणि कशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने सध्या त्यावर पुढे जावं याचं मार्गदर्शन त्यांनी केलं होतं अध्यक्ष महोदय। मला आनंद आहे या गोष्टीचा अध्यक्ष महोदय की महाराष्ट्र शासनाने मागच्या कार्यकाळामध्ये नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देऊन आज जवळपास 7,786 म्हणजे 8,000 शेतकरी हे नैसर्गिक शेती या महाराष्ट्रामध्ये करतायत। त्या माध्यमातून 3 लाख जवळपास 3.25 लाख हेक्टर जमीन जी आहे ती नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून शेतकरी करतायत आणि त्यामधून उत्पादन घेतात अध्यक्ष महोदय। मी यासाठी अभिनंदन राज्यपाल महोदयाचं करणारा अध्यक्ष आभार मानणार आहे की त्यांनी या मुद्द्याला सुद्धा या अभिभाषणामध्ये उल्लेख केलेला आहे आणि महाराष्ट्राचं आपली नैसर्गिक शेतीची पॉलिसी बनवून या देशाला दिशा देण्याचं काम महाराष्ट्र शासन करत आहे अध्यक्ष। आतापर्यंत अध्यक्ष महोदय जवळपास 50 ते 55 मिनिट अध्यक्ष महोदय एक लक्षवेधी चालली अध्यक्ष महोदय आणि विषय होता कॅन्सर याच्यावर 50 मिनिटं अध्यक्ष लक्षवेधी चालली अध्यक्ष महोदय आणि त्या लक्षवेधीचा स्कोप जर आपण बघितला अध्यक्ष महोदय तर कॅन्सर होता आणि अध्यक्ष महोदय नैसर्गिक शेती जी या महाराष्ट्र शासनाचं पुढील धोरण आहे किंवा पॉलिसी आहे की शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेती वळलं पाहिजे अध्यक्ष महोदय, त्याचं कारणच ते अध्यक्ष महोदय। कारण कॅन्सर जो होतो अध्यक्ष महोदय आपला पहिले समज होता किंवा त्या पद्धतीने आपण विचार करायचो की व्यसन असलं म्हणजे कॅन्सर होतं, परंतु आज अध्यक्ष महोदय जसं जसं जग पुढे जाते अध्यक्ष महोदय जसे संशोधन होते अध्यक्ष महोदय वायूमधलं प्रदूषण असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं अध्यक्ष महोदय की आपण जे डेली खातो अध्यक्ष महोदय डेली आपण जे अन्न ग्रहण करतो अध्यक्ष महोदय पाणी पितो कोल्ड्रिंक पितो ज्या ज्या प्रकारचा आपल्या शरीरामध्ये अध्यक्ष महोदय पोषण करण्यासाठी जे पदार्थ आपण घेतो त्याच्या मागची जर आपण बघितलं अध्यक्ष महोदय तर पेस्टिसाइड असेल पुन्हा कीटकनाशके असतील विविध प्रकारचे फर्टिलायझर असेल कीटकनाशकं असतील याचा एवढा मोठ्या प्रमाणामध्ये मारा जो आहे किंवा उपयोग उत्पादन वाढवण्यासाठी शेतीच्या वर केला जातो अध्यक्ष महोदय। त्यामुळे प्रत्येकाच्या शरीरामध्ये कारण शेवटी हे पेस्टिसाइड हे सगळे इन्सेक्टिसाइड दिल्यानंतर अध्यक्ष महोदय त्या शेतीच्या याच्यामधून जे उगवतं अध्यक्ष महोदय त्यामध्ये काही ना काही अंश हा या सगळ्या रसायनांचा किंवा या पेस्टिसाइड इन्सेक्टिसाइडचा असतो अध्यक्ष महोदय आणि तो सुद्धा तुमच्या शरीरात जातो अध्यक्ष महोदय। जे आपले बकरी असतील कोंबडी असेल गाय असेल हे जे म्हैस असतील हे जे सगळं अन्न किंवा चारा खातात अध्यक्ष महोदय त्यासाठी सुद्धा हे फर्टिलायझर पेस्टिसाइड एवढ्या मोठ्या प्रमाणात कीटकनाशक वापरल्या जातात की त्याचे अंश त्यांच्या त्याचे पदार्थ किंवा त्यांचं दूध असेल किंवा मांस असेल हे आपण प्राशन करतो अध्यक्ष महोदय आणि त्यामुळे या
व्यसनाच्या बरोबरच अध्यक्ष महोदय आज कोणतंही व्यसन नसलेला माणूस सुद्धा त्याला कॅन्सरनी मोठ्या प्रमाणात कॅन्सर होते, त्याचे कारण आहेत अध्यक्ष महोदय. आणि म्हणून कॅन्सरवर आपण एवढी चर्चा करत असताना कॅन्सर जेव्हा होतो त्यानंतर आपण चर्चा करतोय की कॅन्सरवर ट्रीटमेंट काय, त्याचं कशा पद्धतीनं हॉस्पिटल उभारावे, यंत्रणा उभारावी. कॅन्सर एक नंबरवर जातोय देशामध्ये, एक नंबरवर. आणि मग आपण उपचारांची आणि सगळ्याची यंत्रणा उभारा अध्यक्ष महोदय, आपण त्याचं डिटेक्शनसाठी हे करणार अध्यक्ष महोदय. परंतु हा कॅन्सर होऊ नये यासाठी उपाययोजना काय करणार, तर ते नैसर्गिक शेतीमध्ये दिलेलं अध्यक्ष. एकमेव त्याच्यावरचा उपाय अध्यक्ष महोदय नैसर्गिक शेती हा त्यावरचा उपाय आहे. आणि राज्यपाल महोदयांच्या भाषणामध्ये नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याचं त्यांनी केलं, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून शतशः आभार मानेल. आणि शासन भविष्यामध्ये शासनाच्या ज्या नैसर्गिक शेतीच्या योजना आहेत त्या माध्यमातून जनतेने सुद्धा त्याला सपोर्ट करून अध्यक्ष महोदय जास्तीत जास्त प्रमाणात नैसर्गिक शेतीकडे आपण वळलो तर आपली पुढची पिढी या रोगराईपासून कॅन्सर सारख्या निश्चितपणे दूर किंवा बाजूला किंवा त्यांच्यावर चांगला इफेक्ट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी त्यांचं अभिनंदन करा अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय दुसरा मुद्दा अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थानं महाराष्ट्रासाठी आणि आमच्यासाठी आणि पुढच्या भविष्यातल्या पिढीसाठी अध्यक्ष महोदय अतिशय महत्त्वाचा मुद्दा त्यांच्या भाषणामध्ये अध्यक्ष महोदय आलेला आहे आणि तो म्हणजे उद्योगाचा अध्यक्ष महोदय. कारण आज आपण महाराष्ट्र बघतोय अध्यक्ष महोदय की मागच्या 10-15 वर्षाच्या काळामध्ये 11 वर्षाच्या काळामध्ये अध्यक्ष महोदय माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आणि या महाराष्ट्रामध्ये 14 ते 19 पर्यंत आदरणीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात, त्यानंतर एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आणि पुन्हा देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीनं आपण इन्फ्रास्ट्रक्चर या महाराष्ट्रात तयार केलं अध्यक्ष महोदय, रस्त्यांची कनेक्टिव्हिटी अध्यक्ष महोदय आपण मोठ्या प्रमाणात तयार केली अध्यक्ष महोदय. राज्य मार्ग असतील, महामार्ग असतील, नॅशनल हायवे असतील, मोठ्या प्रमाणात निर्मिती अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये आपण केली केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून. अध्यक्ष महोदय पोर्ट जर असेल अध्यक्ष महोदय पोर्टची आपण मोठ्या प्रमाणात व्यवस्था करतोय. आता वाढवण बंदर आपलं होत आहे की जे आशिया खंडातले सगळ्यात मोठं बंदर पोर्ट जे होत आहे आपलं अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय जलवाहतूक आपण पुढे भविष्यामध्ये चालू करतोय अध्यक्ष महोदय. आपण विमान वाहतूकमध्ये किंवा कार्गोमध्ये वाहन त्याद्वारे माल पोहोचण्याची व्यवस्था आपण महाराष्ट्रामध्ये वाढवतोय अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय गोडाऊनची संख्या, कोल्ड स्टोरेजची संख्या, हे चैन मोठ्या प्रमाणात आपण अध्यक्ष महोदय आपण महाराष्ट्रात निर्माण करतोय. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये महाराष्ट्र आपण मजबूत झालेला दिसतोय. आणि इंडस्ट्रीसाठी अध्यक्ष महोदय पोषक वातावरण या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं अध्यक्ष महोदय. पाण्याची आपण व्यवस्था अध्यक्ष महोदय एक जर आपण बघितलं ते विजनरी लीडर काय करू शकतो अध्यक्ष महोदय, याचं मूर्तिमंत उदाहरण जर असेल तर माननीय देवेंद्रजी फडणवीस आहे. 14 मध्ये पहिल्या वेळेस मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री पदाचा किंवा त्यांना मंत्रिपदाचाही मंत्रिपद झाले होते की त्यापूर्वी त्यापूर्वी पण मुख्यमंत्री पदाचा अनुभव नव्हता अध्यक्ष महोदय. आणि जलयुक्त शिवार सारखे अध्यक्ष महोदय भविष्यातला दूरदृष्टीचा विचार करून जलयुक्त शिवार महाराष्ट्रात आली अध्यक्ष महोदय. आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रातले जर आपण या 10-11 वर्षातली पाण्याची पातळी जर अध्यक्ष महोदय पाहिली तर आज शेतकऱ्यांना माहित आहे की किती मोठ्या प्रमाणात पाणी पातळी वाढली, जलसंचय या भूगर्भामध्ये झाला आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना इरिगेशन करता येते अध्यक्ष महोदय. सिंचनाकडे लक्ष दिलं, सिंचन प्रोजेक्टकडे अध्यक्ष महोदय. आणि त्या माध्यमातून जे सिंचन प्रकल्प प्रगतीपथावर होते त्यांना पूर्ण करण्याचं काम केलं, अर्धवट प्रकारे गती देण्याचं काम केलं. सेंट्रल गव्हर्नमेंटकडून मोदीजींच्या नेतृत्वामध्ये तिथून निधी आणला, बळीराजामध्ये प्रकल्प टाकले अध्यक्ष. म्हणजे सिंचनाची व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये या 10-11 वर्षामध्ये झपाट्यानं वाढली अध्यक्ष महोदय. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी करा. आज तर जलयुक्त शिवार किंवा जे आपलं जलसंधारण विभागाला तर आज पुरस्कार मिळाला अध्यक्ष मध्ये देशाचा, या योजनेला मिळाला. ही योजना जलयुक्त शिवार आता देशभर राबवल्या जात आहे. हे महाराष्ट्राचं अध्यक्ष महोदय अतिशय व्हिजनरी लीडरनी केलेलं काम अध्यक्ष महोदय. आणि म्हणून आज मी यासाठी बोलतोय अध्यक्ष, ह्या सगळे इन्फ्रास्ट्रक्चर, इंडस्ट्रीसाठी लागणारं पाणी, इंडस्ट्री लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर आणि तिसरी गोष्ट इंडस्ट्रीसाठी लागते अध्यक्ष मध्ये वीज. आज विजेच्या मध्ये रिन्युएबल एनर्जी, सौर ऊर्जा या माध्यमातून मोठं काम या महाराष्ट्रामध्ये
मागच्या वर्षामध्ये उभारला, कारण भविष्यामध्ये 1 वर्षात सुद्धा सौर ऊर्जेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या रिन्युएबल एनर्जीच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय हा महाराष्ट्र विजेच्या उत्पादनावर सक्षम बनतोय अध्यक्ष महोदय, सक्षम बनतो अध्यक्ष महोदय. आणि या सगळ्यांचा परिपाक अध्यक्ष महोदय की पुढचं 1 वर्षातलं आपण राज्यपाल महोदयाच्या भाषणामधले जर मुद्दे बघितले आणि माननीय मोदीजींचा 2047चं व्हिजन बघितलं तर त्याला मेळ करणारं किंवा त्याला पॅरलल चालणारं किंवा त्याला सोबत चालणारं हे व्हिजन प्रत्येक वर्षाच्या राज्यपाल महोदयांच्या भाषणामध्ये आपण पाहतोय अध्यक्ष महोदय, आपण पाहतोय अध्यक्ष महोदय. आणि म्हणून मी या सगळ्या गोष्टी करत असताना अध्यक्ष महोदय सगळ्या घटकांचा या महाराष्ट्रातील सगळ्या विभागांचा प्रत्येक क्षेत्राचा विचार या अभिभाषणाच्या द्वारे अध्यक्ष महोदय पुढच्या 1 वर्षाचा आपण सांगतोय अध्यक्ष महोदय. यामध्ये तो 2030चं पण विजन आहे, 2047चं पण विजन आपण करतोय. आणि मी देवेंद्रजींचं एवढ्यासाठी पण आभार मानणार आहे, जे राज्यपाल महोदयांच्या भाषणामध्ये जे मुद्दे आले, शासनाचे जे मुद्दे आले अध्यक्ष महोदय, की या 2047चं जेव्हा मोदीजींनी 2047 विकसित भारताचा प्रण केलेला आहे अध्यक्ष महोदय, त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 2047 2030 साली 2034 साली 47 साली कसा महाराष्ट्र राहील ह्या लोकांकडून सूचना, लोकांच्या सगळे माहिती घेऊन लोकांनी त्यांना सूचना केल्या, लोकांकडून माहिती मागली अध्यक्ष महोदय, काय काय अपेक्षात लोकांच्या, कशा पद्धतीने महाराष्ट्र पुढे जाईल ह्या सगळ्यांकडून व्हिजन डॉक्युमेंट 2030 2035 2040 2047 त्या टप्प्यामध्ये महाराष्ट्र कशा प्रकारे प्रगतीवर न्यायचा, 5 ट्रिलियन इकॉनॉमी, 5 ट्रिलियनची इकॉनॉमी अध्यक्ष महोदय ही महाराष्ट्राची 2030 पर्यंत कशी निर्माण करायची, असे प्रत्येक टप्प्याचं व्हिजन या महाराष्ट्राचं अध्यक्ष महोदय झपाट्याने पुढे जाते अध्यक्ष. आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर अध्यक्ष महोदय औद्योगिक क्षेत्रामध्ये आता महाराष्ट्र प्रगतीच्या मार्गावर अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात प्रगती करते आहे. सगळे इन्फ्रास्ट्रक्चर, पाणी, वीज ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोय आणि आता उद्योगाकडे आपण वळतोय अध्यक्ष महोदय. आज देशामध्ये आपण पाहतो, जगामध्ये अध्यक्ष महोदय पाहतो आपण की मोदीजींच्या मार्फत अध्यक्ष महोदय, मी एवढ्यासाठी तिकडे जाणार अध्यक्ष महोदय, कारण आज जगातली परिस्थिती पाहता आणि ज्या पद्धतीचं या जगाचं राजकारण किंवा समाजकारण किंवा उलाढाली जर आपण बघितलं अध्यक्ष महोदय, तर आज पुढचा वेध घेणारे नेते जर या देशाने महाराष्ट्रात नसले, अध्यक्ष महोदय व्हिजन ठेवणारे नसले, पुढे काय होत आहे, सध्या वर्तमानात काय होत आहे, भविष्यात 5 वर्षात काय होणार आहे, 20 वर्षात जगामध्ये काय होणार आहे, कशा उलाढाली होणार आहे, काय होणार आहे, हे चित्र आपण जर लक्षात ठेवलं नाही, त्याचा विचार केला नाही अध्यक्ष महोदय, तर भारत देश हा मागे राहिल्याशिवाय राहणार आहे. आज युद्धाच्या याच्यामध्ये पूर्ण देश गुंतलेले आहेत. त्यामुळे कोणत्या क्षेत्रामध्ये आपण पुढे गेलं पाहिजे, आत्मनिर्भर झालं पाहिजे, त्यामध्ये महाराष्ट्र कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये पुढे गेला पाहिजे, आत्मनिर्भर झाले याचंही चिंतन आणि विचार केल्याशिवाय हा महाराष्ट्र हा देश पुढे जाणार नाही. आणि म्हणून याचं प्रतिबिंब या अध्यक्ष महोदय या राज्यपाल महोदयांच्या भाषणामध्ये अध्यक्ष आज आपण पाहतो अध्यक्ष महोदय की आपण सेमीकंडक्टर असेल, वेगवेगळ्या ज्या गोष्टीमध्ये आपल्या देशात होत नाहीत अध्यक्ष महोदय, मेडिसिनसाठी लागणारा कच्चा माल आपल्या देशात मिळत नाही, दुसऱ्या देशातून आपला आयात करावा लागतो. अशा कितीतरी आहेत, इलेक्ट्रॉनिक्सच्या हे असतील, इलेक्ट्रॉनिक्समध्ये असेल, अशा विविध क्षेत्रामध्ये अध्यक्ष महोदय. आणि म्हणून ज्या प्रकारे मोदीजींनी या देशाला एक विजन दिलं, तेच मॅन्युफॅक्चरिंग, आत्मनिर्भर, मेड इन इंडिया, मेड इन महाराष्ट्र अध्यक्ष महोदय. या गोष्टीवर आज महाराष्ट्र पुढे जातोय, पुढच्या वर्षाचं प्लॅनिंग सांगतोय, मागच्या वेळेस काय केलंय हे सांगतोय अध्यक्ष महोदय. आणि त्याचा अतिशय सांगायचं म्हणजे डावोसमध्ये मुख्यमंत्री महोदय जाऊन आले अध्यक्ष महोदय, आता दावोसला अध्यक्ष महोदय मागच्या महिन्यामध्ये 30 लाख कोटीची गुंतवणूक या महाराष्ट्रामध्ये आणणारे मुख्यमंत्री आता आकडे सध्या येऊन होत अध्यक्ष महोदय. बाकी तुम्ही महाराष्ट्राबरोबर कॉम्पिटिशन कोणत्याच राज्याची महाराष्ट्राबरोबर कॉम्पिटिशन नाही अध्यक्ष महोदय. इन्व्हेस्टमेंट आणण्यासाठी अध्यक्ष महोदय देशामध्ये अध्यक्ष महोदय 39% इतका वाटा महाराष्ट्रामध्ये येतो अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये. आणि अध्यक्ष महोदय या 30 लाख कोटीमध्ये येणाऱ्या अध्यक्ष महोदय आपण सामान्य 18 देशांसोबत 18 कंपन्यांसोबत 18 देशातील कंपन्यांसोबत केला अध्यक्ष महोदय. 40 लाख रोजगार निर्मितीचं आपलं ध्येय उद्दिष्ट. मला अध्यक्ष महोदय टीका करावी, निश्चितपणे चूक असली, त्रुटी असली सगळ्यांनी सांगायलाच पाहिजे अध्यक्ष. त्याच्यामुळे आपल्याला अजून काही शिकायला मिळतं, अजून त्याच्यामध्ये दुरुस्ती करायला मिळते अध्यक्ष महोदय. पण टीका काय होते अध्यक्ष महोदय,
दाओसला मुख्यमंत्री महोदय का गेलेत आणि तिथं मग इंडियन कंपनी सोबत किंवा मुंबईच्या कंपनीचं डावसमध्ये का त्यांनी सामंजस्य मुंबईत करता येत नव्हती का? पण अध्यक्ष महोदय त्यावेळेस विचार करावा लागतो किंवा त्यावेळेस विचार करायला पाहिजे की या महाराष्ट्रामध्ये जी आपली महाराष्ट्रीयन कंपनी देशातली कंपनी दावोसमध्ये का केला? अध्यक्ष महोदय इन्व्हेस्टमेंट त्या कंपनीमध्ये देशातल्या जगातल्या विविध फायनान्शियल इन्स्टिट्यूट ज्या जगामध्ये असतात त्या तिथे इन्व्हेस्टमेंट करतात त्या कंपनीमध्ये आपल्या इंडियन कंपनीमध्ये आणि मग इथं उद्योग चालू होते अध्यक्षमध्ये. त्यामुळे त्या इन्व्हेस्टरांना सुद्धा तिथं बोलावं लागतं, त्यांच्यासोबत संपर्क करावा लागतो. जर लोढामध्ये असेल कोणत्या याच्यामध्ये, आता लोढ्यांचं आपण उदाहरण माहीतच आहे, ती पण आपली कंपनी तिथं का केलं मुंबईमध्ये असताना? अरे बाबा तिथं तिथले फॉरेन त्यांचे पार्टनर आहेत, त्यांचे इन्व्हेस्टर्स आहेत, ते तिकडे आहेत, त्यामुळे तिथं जाऊन केलं. त्यामुळे प्रश्न काय, तिथं केलं की इथं केलं, काय प्रश्न येऊन आला? 20 कोटी अध्यक्ष महोदय जर आपलं मागचंही काढलं बऱ्याच वेळा ते आलं किती कागदावर किती आलं आणि काय झालं सगळे दिलेलं राज्यपाल महोदयांच्या भाषणामध्ये. राज्यपाल महोदय अध्यक्ष महोदय 24-25च्या वर्षामध्ये सर्वाधिक 1,64,000 कोटी रुपयाची थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये झाली. देशाच्या 39% आहे. वडेट्टीवारजी आली म्हणूनच सांगितली ना, असं काय करता तुम्ही? पहिल्या अध्यक्ष महोदय, आता अध्यक्ष महोदय आपण महाराष्ट्रामधल्या गुंतवणूक महाराष्ट्राला अध्यक्ष पाहतोय आणि हे बघा गुंतवणूक काय आली म्हणजे करार केलं म्हणजे एका वर्षात येतं असं नाही, त्याच्या स्टेप आहेत, तरी आपण खूप लवकर फास्ट करतोय. पण व्हिजनटून जाणार महाराष्ट्र आहे आणि 30 लाख कोटीची गुंतवणूक आता अध्यक्ष महोदय. एक बघा की आज जगाच्या बरोबर जर स्पर्धा आपण करणार नाही, देशाची सोडा आपण महाराष्ट्राने स्पर्धा केली पाहिजे. आणि मला आनंद या गोष्टीचा अध्यक्ष महोदय की देशाबरोबर नाही तर जगाबरोबर स्पर्धा करणार आहे महाराष्ट्र अध्यक्ष महोदय. महाराष्ट्र औद्योगिकच्या मध्ये AI मध्ये अध्यक्ष महोदय जरी समिट दिल्लीमध्ये झाला AI समिट जगातला, काय अध्यक्ष महोदय टीका आहे बघा, काही काही गोष्टी करता येतात, केली पाहिजे, नो डाऊट. आपला विरोध करायचा केला पाहिजे अध्यक्ष महोदय, त्याच्यात काही नाही, विरोध आपण केलाच पाहिजे, तोही विषय नाही आहे. पण अध्यक्ष महोदय जगातले कितीतरी देशातले राष्ट्राध्यक्ष हे ते मोठमोठ्या कंपनी तिथे उपस्थित होते. एक गलगोटियासारखं एक प्रकरण घडलं की ते प्रत्येकाला इव्हेंटवाल्याला माहीत नसतं की ते गलगोटिया कंपनी काय करणार किंवा युनिव्हर्सिटी काय करणार आहे. आपल्याच देशातली एखादी ते झाली म्हणून पुढे AI समिटवर आपण हे करायचं ते योग्य नाही अध्यक्ष महोदय. जगाकडे लक्ष होतं, जगामध्ये सगळ्यात मोठा AI समिट हा देशात झाला आणि तिथं प्रदर्शन करायचं अध्यक्ष महोदय. प्रदर्शन करा, प्रदर्शन करायला काही हे नाही अध्यक्ष महोदय, रस्त्यावर करा, ऑफिस बाहेर करा, पण त्या जगासमोर नाचक्की करणे अध्यक्ष महोदय. आणि 2017 अध्यक्ष महोदय जगातलं आज बदलतं वातावरण पाहता, आज युद्धाची परिस्थिती जगातली पाहता, आर्थिक पाहता, ह्या सगळ्या गोष्टी पाहता कुठंतरी आपल्याला देशाचा विचार करावा लागेल आणि तो करत असताना महाराष्ट्राला पुढे न्यावं लागेल. महाराष्ट्र जर पुढे गेला तर देश पुढे जाणार अध्यक्ष महोदय. आणि म्हणून महाराष्ट्राला मजबूत बनवण्याचं काम जे अध्यक्ष महोदय चाललंय अध्यक्ष महोदय त्याचं मी अभिनंदन करणार अध्यक्ष महोदय. बाकी जास्त याच्यावर जाणार नाही अध्यक्ष. 2017 व्हिजन डॉक्युमेंट बनवलेलं आहे, कारण शेवटी तुम्ही 1 वर्षाचा विचार नाही करणार, तुम्हाला भविष्याचा जर विचार करणार तुम्हाला समजणारच नाही. तुम्ही आतापर्यंत 1-1 वर्षाचा विचार करत गेले, 6 महिन्यातला किंवा तात्काळ आजचा विचार केला म्हणून तुमचे प्रॉब्लेम आले. त्यामुळे भविष्याचा विचार करत जा. आणि आता इलेक्शन तर संपले अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्रातले अध्यक्ष महोदय इलेक्शन संपले अध्यक्ष महोदय, त्यामुळे आता काय 10-12 डिस्ट्रिक्ट ते बघून ते होऊन जातील. परंतु अध्यक्ष महोदय सगळ्या लोकांनी तुम्ही किती काही करा, सगळ्या लोकांनी सगळ्या इलेक्शनमध्ये दाखवून दिलेलं आहे अध्यक्ष महोदय. त्यामुळे अध्यक्ष महोदय मी ते एक सांगतो अध्यक्ष महोदय, माझं चॅलेंज आहे, ओपन चॅलेंज. मागे सांगितलं होतं की जे काय आपल्या इकडे कसे का निवडून येतात आणि EVM वगैरे, आता तुमच्याच खासदारांनी सांगितलं होतं वेगळा विषय, शिवसेनेच्या उभाटा गटाचा तो वेगळा विषय आहे, त्यांनीच सांगितलं की असं काही नाही म्हणून. पण प्रत्येक पक्षाचा जो तुमचा असते ना अध्यक्ष महोदय बूथवर बसणारा आतमध्ये पोलिंग एजंट, बोला नाही काँग्रेसचा वाला शिवसेनेचा एक कोणतंही बूथ सांगा, तिथलं सगळं कोणं किती कुठं मतं भेटतील हे सगळं त्यांना माहिती असते. आपण उगीच अध्यक्ष महोदय त्या गोष्टीमध्ये जातो. अध्यक्ष महोदय आपण अध्यक्ष महोदय ह्या सगळं भविष्यातलं करून महाराष्ट्र मजबूत व्हा आर्थिकदृष्ट्या याचा प्रयत्न जो आहे तो या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय चालू आहे. अध्यक्ष महोदय डेटा सेंटर असेल, AI सेंटर असेल, मोठमोठी इन्व्हेस्टमेंट अध्यक्ष महोदय महाराष्ट्रात होते. नवी मुंबई वाशी हा डेटा सेंटरमध्ये देशातलं सगळ्यात मोठं डेटा सेंटर तिथं सुरू झालं, चालू होत्या प्रगतीपथावर अध्यक्ष महोदय. दोघं जाऊन इकडेच हां
AI सेंटर अध्यक्ष महोदय, AI आज पुढची पिढी, आज पुढचं भविष्य, AIचं तंत्रज्ञान प्रत्येक क्षेत्रात कसं वापरता येईल, आज जगाचं लीडरशिप करण्याचा प्रयत्न किंवा त्या पद्धतीनं भारत जातोय. महाराष्ट्र सुद्धा आपलं स्वतःचं AI धोरण आणलेलं अध्यक्ष महोदय. शेतीमध्ये आपण विस्तार ॲप आणला अध्यक्ष महोदय AIचा. आज 45 लाख शेतकरी अध्यक्ष महोदय त्या AIचा वापर करून, विस्तार ॲपचा वापर करून शेतीमध्ये पाणी कधी सोडावं, किती फर्टिलायझर की किती बियाणं कसं करावं, सगळं नॉलेज घेतं अध्यक्ष महोदय. आणि मग अशा पद्धतीनं आपला देश अध्यक्ष महोदय किंवा आपला महाराष्ट्र अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हे करत असताना अध्यक्ष मागच्या काळामध्ये जे निर्णय घेण्यात आले आणि पुढे त्या निर्णयावर कशा पद्धतीने इम्प्लिमेंट झाले, तुकडेबंदीचा अध्यक्ष मध्ये साधा निर्णय होता. किती वर्षापासून लोक वाट पाहत होते तुकडेबंदीचा, अतिशय कंटाळले होते अध्यक्ष महोदय, खरेदी करता येत नव्हती, त्रास होत होता. एका मिनिटामध्ये महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला. त्याबद्दलही जनतेमध्ये अतिशय सकारात्मक वातावरण अध्यक्ष महोदय याबद्दल आहे. अध्यक्ष महोदय राज्यपाल महोदयांच्या भाषणामध्ये अध्यक्ष महोदय बरेच मुद्दे आलेत आणि बरेच असंख्य मुद्दे येऊ शकले नाही, कारण कालावधी कमी असतो भाषणाचा. परंतु अध्यक्ष महोदय यामध्ये ग्रामविकासाचा सुद्धा मुद्दा आला. अध्यक्ष महोदय आपण ज्या योजना ग्रामविकासाला ज्या पद्धतीने मजबूत करतो अध्यक्ष महोदय, विविध योजना विविध राबवून अध्यक्ष महोदय, आपण सर्वोत्तम एक बघा अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत ग्राम योजना सगळ्या ग्रामपंचायतीने त्या पार्टिसिपेट करून त्याला आपण फंड देतो, बक्षीस देतो. तो एक चळवळ म्हणून प्रत्येक ग्रामपंचायत त्यामध्ये अग्रेसर होत आहे, काम करते अध्यक्ष महोदय. हे सुद्धा एक आपल्यासाठी समाधानाची अभियानाची गोष्ट अध्यक्ष महोदय. याच पद्धतीने अध्यक्ष महोदय ग्रामविकासाच्या मध्ये पानन रस्ते येतात अध्यक्ष महोदय. सगळ्या आमदारापेक्षाही आमदाराकडे लोक येण्याची एकच मागणी असते की पानन रस्ता आमच्या गावाचा द्या, आमच्या शेताचा द्या. अध्यक्ष महोदय जोपर्यंत पानन रस्ते क्षेत्राचे चांगले होणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना भाव किंवा शेतकऱ्यांचं जे उत्पादन आहे ते अध्यक्ष शेकूड राहणार नाही, सुरक्षित राहणार नाही. म्हणून पानद रस्त्यांची व्यवस्था होणे अतिशय महत्त्वाचं शेतकऱ्यांसाठी अध्यक्ष महोदय. मी महाराष्ट्राचे त्याशी धन्यवाद करत आणि आपल्या राज्यपाल महोदयाने आपल्या अभिभाषणात तो मुद्दा घेतला त्याबद्दलही त्यांचा आभार मानणार आहे. कारण पानद रस्त्याची अतिशय चांगली योजना आता महाराष्ट्र शासन हाती घेतलेली आहे. आमदारच प्रत्येक त्या डिव्हिजनचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे असं विरोधी पक्ष आमदार सत्तारूढ असं काही नाही अध्यक्ष महोदय. आणि त्या माध्यमात येणाऱ्या 3-4 वर्षामध्ये आपले पानन रस्ते जर चांगले झाले तर शेतकरी अतिशय समाधानी अध्यक्ष महोदय. म्हणून त्या दृष्टीने सुद्धा आपली वाटचाल जी आहे अध्यक्ष महोदय ती अध्यक्ष महोदय आपले चालू आहे अध्यक्ष महोदय. शेतकऱ्यांचा जेव्हा विषय येतो अध्यक्ष महोदय, नैसर्गिक आपत्तीमध्ये जर आपण पाहिलं अध्यक्ष महोदय तर मागच्या 2025 मध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये पूर आणि ह्या ज्या गोष्टी आल्या अध्यक्ष महोदय, पूर आला असेल, बाकी पिकांचं नुकसान झालं, 16,000 कोटी अर्जुनराव, 16,000 कोटी हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी मारलं. 16,000 कोटी अध्यक्ष महोदय काय गोष्ट करतात अध्यक्ष महोदय. एक कर्जमाफी जे केली होती 5,000 कोटी या महाराष्ट्राला भेटले होते तेव्हाची UPA काळातली अध्यक्ष महोदय. यात एका 3-3 महिन्यात 16,000 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात टाकतोय आपण. पुढे होईल, जो शब्द दिला तो गव्हर्नमेंट पूर्ण करत अध्यक्ष. कारण शेतकऱ्याला अध्यक्ष महोदय आम्ही तसं सोडणार नाही अध्यक्ष महोदय. आणि शेतकऱ्यांसाठी यांत्रिकीकरण तुम्ही जा बरं. या दसऱ्याच्या दिवशी आमदार साहेब बोलून राहिले खाली बसून, तुम्ही दसऱ्या दिवशी जर गेला असाल तर ट्रॅक्टर घेण्यासाठी काय रांग होती, ट्रॅक्टर भेटत नव्हतं. एवढी ट्रॅक्टरसाठी का यांत्रिकीकरणाचा वर जोर महाराष्ट्र शासन देते अध्यक्ष महोदय. पारंपरिक शेतीला यांत्रिकीकरणात जोर देऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पादन कसं याचा प्रयत्न. ट्रॅक्टर अध्यक्ष महोदय काही शेतकरी तर माझ्याजवळ आले, भाऊ आम्ही अर्ज केला होता ते भेटले ना, विकत घेतलं पण आता नंबर लागला अजून आम्हाला घ्या ट्रॅक्टर मिळालं. म्हणजे एवढा ज्याला मागेल त्याला ट्रॅक्टर, ज्याला मागेल त्याला बाकी यांत्रिकीकरण, ज्याला मागेल त्याला सौर ऊर्जा पंप. अध्यक्ष महोदय या पद्धतीनं शेतकऱ्याला सक्षम बनवण्याचं हे काम अध्यक्ष महोदय या माध्यम. आणि बघा मोफत वीज दिली अध्यक्ष महोदय, 25,000 कोटी अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांना. 25,000 कोटी आपण दुसऱ्या मागण्या करतो हे का पाहत नाही की 25,000 मोफत वीज आज शेतकऱ्यांना 29-30 पर्यंत देण्याचं अभिवचन दिलं. अजूनही मोफत वीज चालू अध्यक्ष. त्यासाठी वीज निर्मिती सोलरच्या माध्यमातून देशात करावी जेणेकरून वीज कमी पडू नये, शेतकऱ्यांना मोफत वीज देता येईल. याचं अतिशय सुंदर नियोजन हे माननीय मुख्यमंत्र्यांनी केलं, ज्यामध्ये
आपल्या शासनाला कुठं घाटा येणार नाही, कुठं प्रॉब्लेम नाही, क्लर्कमध्ये शासनही सापडणार नाही आणि शेतकऱ्यांना मोफत वीज देता येईल. त्याचप्रमाणे जे 100 युनिटच्या आतमध्ये अध्यक्ष महोदय जे गरीब लोक आहेत त्या गरीब लोकांना सुद्धा सौर ऊर्जेच्या माध्यमातून बिल येणार नाही, त्या पद्धतीनं योजना कुसुम योजना अध्यक्ष महोदय काढून आमदारांनी त्यामध्ये सहभाग घेतला, त्या योजनावाला पकडलं आणि लवकरात लवकर त्या लोकांना दिलं तर त्यांना हे भेटेल. ज्यांना त्याच्यात इंटरेस्ट आहे, ज्या आमदारांनी इंटरेस्ट घेतला त्या गरिबांपर्यंत योजना पोहोचते आहे. आणि ज्यांनी फक्त विधानसभेत बसून किंवा लॉबीत बसून फक्त टीकाच करण्याचं ठरवलं तर ते घरापर्यंत कसे पोहोचणार आहेत? योजना पोहोचाव्या लागतात. सत्ता रूटचा असो, विरोधी पक्षाचा आमदार असो, काय काय योजना महाराष्ट्र शासनाच्या केंद्र शासनाच्या घरापर्यंत जाऊन जर त्या पोहोचवल्या गेल्या तर निश्चितपणे इतक्या योजना आहेत की तुम्ही कोणत्याही मतदारसंघामध्ये तुमच्या चांगल्या प्रकारे स्वतःचं प्राबल्य वाढवू शकता. पण टीकाच करायचं आपण ठरवलं तर मग काय योजनाचा तुम्हाला काय संबंध येणार अध्यक्ष महोदय? आणि म्हणून अध्यक्ष महोदय उमेद, आता शेवटचा मुद्दा घेतो अध्यक्ष महोदय. उमेदच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणामध्ये अध्यक्ष महोदय महिला बचत गटांना कर्ज आता किती दिलं असेल अध्यक्ष महोदय? 6,60,000 महिला बचत गटांना अध्यक्ष 64 लाख कुटुंबांना 44,000 कोटी आतापर्यंत कर्ज उपलब्ध केलं महाराष्ट्रामध्ये. 44. आता त्याचं रेकॉर्ड तुम्ही मागवा ना, काय प्रॉब्लेम नाही. अरे बँकानं आता कॉपरेटिव्ह बँकांनी दिलं, फक्त रिझर्व्ह बँकेच्या याच्यामध्ये सगळ्यांना देण्यात आलं. अध्यक्ष महोदय स्वयंसहायता बचत गटा अध्यक्ष उमेद मॉलची आता आपण हे करतोय, त्यांचं ब्रँडिंग, त्यांचं हे करणे, त्यांचं मार्केटिंग करणे, यामध्ये एक स्टेबल लखपती दिदी अध्यक्ष महोदय 21 लाख लखपती दिदी या महाराष्ट्रामध्ये. त्याचा अर्थ काय अध्यक्ष महोदय? की त्या माझ्या मला 8-10 हजार रुपये महिन्याचे कमावता यावे, जेणेकरून त्या संसाराला ते उपयोगी होते अध्यक्ष महोदय. त्या दृष्टीने एका महिलांना सक्षम करून पुढचं उद्दिष्ट सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय ठेवलेलं आहे. आरोग्याचा खूप मोठ्या प्रमाणात आत्ताच विषय झाला अध्यक्ष महोदय. आयुर्वेदाला आपण मोठ्या प्रमाणात प्रमोट करतोय. राज्यपाल महोदय आपल्या अभिभाषणात ते सांगितलं अध्यक्ष महोदय की आयुर्वेदाच्या माध्यमातून पारंपरिक चिकित्सा पद्धती ज्या आहेत या महाराष्ट्राला आणि देशाला कशा पुढे नेऊ शकतात. आणि त्याचं कारण अध्यक्ष महोदय आज सगळ्यात मोठा प्रश्न काय अध्यक्ष महोदय? वडेट्टीवारजी, सगळ्यात मोठा जर आरोग्याचा प्रश्न काय असेल? कॅन्सर आहे. पण सगळ्यात मोठा प्रश्न या महाराष्ट्रात नव्हे देशात मानसिक आरोग्य हा सगळ्यात मोठा प्रश्न अध्यक्ष महोदय. तुम्ही अध्यक्ष महोदय जर सगळे प्रॅक्टिशनर करून जर अध्यक्ष महोदय माहिती घेतली तर टॉपवर कोणता प्रॅक्टिशनर आहे? टॉपवर सायकॅट्रिस्ट. तर मी पण डॉक्टर आहे, सगळी माहिती घेतो डॉक्टर म्हणून. सायकॅट्रिस्टची प्रॅक्टिस नंबर 1 वर अध्यक्ष. काय अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय ताण तणाव, स्पर्धा, सवयी, व्यसन ह्या सगळ्या गोष्टीचा परिपाक अध्यक्ष महोदय. आणि नवीन पिढी फास्ट आहे, मोबाईल हातात आहे, टेक्नॉलॉजी आहे, हे आहे अध्यक्ष महोदय यामध्ये. आणि लहान मुलांपासून मोबाईलचं व्यसन, लहानपणापासून गेम्समध्ये किती आता आत्महत्या होत आहेत. बुलढाण्यात आता मागे प्रकरण घडलं अध्यक्ष महोदय. या सगळ्या विडख्यामध्ये पिढी अटकलेली आहे. आणि त्यामुळे मानसिक स्वास्थ्य जे आहे आणि स्पर्धा, एक दुसऱ्याबद्दल असलेली आकस, हे जर बघितलं ना महाराष्ट्रातलं राजकारण या स्तरावर आपण चाललेला अध्यक्ष महोदय, या सगळ्यांचा परिणाम वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अध्यक्ष महोदय मानसिक आरोग्यावर होतो अध्यक्ष. तोच आपल्या विद्यार्थ्यांवर होतो आहे. आणि म्हणून त्याचाही विचार मला आनंद या गोष्टीचा का महाराष्ट्र शासनाने राज्यपाल मध्ये आपल्या भाषणामध्ये अभिभाषणामध्ये उल्लेख केला. आणि त्याचा जो विचार जो आहे महाराष्ट्र विद्यार्थी सुरक्षा सर्वोच्च मानसिक कल्याण योजना 2025 ही महाराष्ट्र अतिशय पुरोगामी आहे, अतिशय पुढे जाणार महाराष्ट्र आहे. हा विचार केला याबद्दल मी अतिशय धन्यवाद महाराष्ट्र शासनाचा राज्यपाल महोदयाचे करणार आहे. कारण मानसिक आरोग्य जोपर्यंत सुधरत नाही तोपर्यंत तुमची प्रगती होत नाही, तुमचं कुटुंब पुढे जात नाही, कुटुंबाला आधार मिळत नाही. आज कितीतरी उदाहरणं आम्ही आजूबाजूला पाहतो अध्यक्ष महोदय. मुलं आणि मुली लग्न झाल्यानंतर का तुटतात? का लग्न तुटतात अध्यक्ष महोदय? ताणतणाव, विचार पटत नाहीत, हे होतं अध्यक्ष महोदय. त्याचा मानसिक त्रास होतो, मानसिक आरोग्य खराब होते आणि त्यामधून विविध प्रकरणं आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि समाजामध्ये घडतात अध्यक्ष महोदय. आणि माझी विनंती फक्त एवढीच या राज्यपाला अभिभाषणावर की या कॅन्सर बरोबरच मानसिक आरोग्याला, कारण का लोक अध्यक्ष महोदय सायकॅट्रिस्टकडे जाणं किंवा काउन्सिलरकडे जाणं घाबरतात, किंवा कोणाला माहीत पडेल का, कसं कोणाला सांगा. कारण पहिला कन्सेप्ट होता अध्यक्ष महोदय की पागल म्हटलं जायचं. आता तो कन्सेप्ट नाही आहे. 70% लोकांना
70% लोकांना मानसिक आरोग्यासाठी काही ना काही औषधोपचार घ्यावाच लागतो. तुम्ही आता जनरल प्रॅक्टिशनरकडे गेलो, कोणत्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला देतात ना, तुम्हाला त्या गोळ्यात माहीत नाही पडत. ट्रायका देतात, अल्प्राझोलम देतात. व्हॉट इज दॅट ड्रग? तो ड्रग काय? तोच ड्रग आहे. आजकाल मी जेव्हा, तुम्हाला आठवत नसेल, मी आता प्रॅक्टिस करायचं 3 वर्ष केली आणि चांगली प्रॅक्टिस केली. त्यावेळेस जर असे पेशंट आले ना, फक्त बोलण्यामध्ये मी सुधारायचे, हा ठीक आहे, ऐसा वसा असं कर, कारण मानसिक आधार द्यायचा. आणि जर त्याच्यात समजायला असले काय ते ट्रायका मी देऊन टाकायचो 0.25 ची. हॅलो, पेशंटच दुरुस्त व्हायचा. आजही डॉक्टर ते यूज करतायत. आता मोठ्या प्रमाणात वाढताय, पण तू काही लोकांना लाज वाटतं अध्यक्ष महोदय. शेवटी जेव्हा सांभाळता येत नाही स्वतःला, जेव्हा आपला असं वाटतं की आपल्याला आता गरज आहे, त्यावेळेस गेलंच पाहिजे. ही सुद्धा प्रचार प्रसार या महाराष्ट्रामध्ये कॉलेजेसमध्ये लोकांमध्ये झालं पाहिजे, जनजागृती झाली पाहिजे, जेणेकरून जेव्हा तो शेवटच्या स्टेपवर जातो मानसिक पेशंट अध्यक्ष महोदय, रोगी जेव्हा शेवटच्या होतो, त्यावेळेस त्याला वाचवणं कठीण होते आणि मग आत्महत्या होतात, काय काय प्रकार, बलात्कार, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, गुंडागर्दी असेल, ह्या सगळ्या गोष्टी मानसिक आरोग्याला संबंधित आहेत. आणि म्हणून मानसिक आरोग्य जर सक्षम आणि चांगलं असलं तर तो कोणत्याही गोष्टीला हिमतीनं पुढे जाऊ शकतो. आणि म्हणून हा उल्लेख आणि या पद्धतीचं महाराष्ट्र शासन विचार करते आहे, त्याबद्दल महाराष्ट्र शासन अध्यक्ष मी धन्यवाद मानणार अध्यक्ष महोदय. बाकी आता अध्यात्म असेल, मंदिरं असतील, ज्या पद्धतीनं अध्यात्माच्या मंदिरांच्या माध्यमातून आपण इकॉनॉमी वाढवतो आहे, अर्थकारण वाढवतो आहे. शेवटी एका मंदिराच्या प्रिमायसेस शेगाव सारखेला, पंढरपूर सारखं मंदिर घेतलं अध्यक्ष महोदय, तर हजारो लोकांचा रोजगार त्या मंदिरावर असतो अध्यक्ष महोदय. म्हणून अध्यात्म, मंदिरं या माध्यमातून सुद्धा किल्ले, गड यांचंही करून सुद्धा अशा विविध प्रकारे पर्यटनाच्या आणि आर्थिक सुबत्ता आणण्याचं महाराष्ट्रात काम चालू अध्यक्ष महोदय. आणि म्हणून सतेशेवटी एवढंच सांगेल अध्यक्ष महोदय की महाराष्ट्रात गतिमानतेनं पुढे जातो आहे. महाराष्ट्र एक व्हिजन ठेवून पुढे जातो आहे. आणि या गतिमानतेमुळे, व्हिजनमध्ये आपण उगीच टीका करा, अधिकार आहे, चुकत असेल सांगितलं पाहिजे, त्याही पेक्षा सकारात्मक त्याच्यामध्ये काय बदल करायला पाहिजे, सकारात्मक तुमचे विचार मांडा, सकारात्मकतेनं तुम्ही तुमचे पॉइंट मांडा आणि यामध्ये अजून चांगल्या प्रकारे महाराष्ट्र कसा पुढे जाईल याचं मार्गदर्शन विरोधी पक्षानं केलं पाहिजे. आणि त्या पद्धतीनं, ज्या पद्धतीनं राज्यपाल महोदयांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केले, त्याला पॉझिटिव्ह घेऊन अजून यामध्ये कशा सुधारणा करू, या महाराष्ट्राला देशामध्ये नंबर नव्हे तर जगाच्या राष्ट्रांबरोबर प्रगती करणारा महाराष्ट्र, टक्कर देणारा महाराष्ट्र, या निर्मितीसाठी चांगल्या सूचना. ठीक आहे, तुम्ही एक करायला इतके संडास बांधले, शौचालय बांधले आणि 2 ठिकाणच्या कंप्लेंट आलं की ते शौचालय किती खराब, जे जोर जोरात आपण रंगू सांगतो, त्यापेक्षा इतके शौचालय याचं तर कधी कधी धन्यवाद माना. त्यामुळे त्या चांगल्या सूचना करा की शौचालय असे नाही, या क्वालिटीचे बांधा, असं त्याच्यात निधी द्या, ह्या सूचना करून, म्हणजे छोटे छोटे उदाहरण, प्रत्येक गोष्टीमध्ये चुकीचंच करणं आणि टीकाच करणं हे सोडल्यापेक्षा या महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये क्षण, शेवटी महाराष्ट्राची प्रगती म्हणजे काय, जनतेची प्रगती आहे. जनतेच्या जीवनामध्ये आपण चांगले दिवस कसे आणू शकतो, 2 दिवस क्षण त्याच्या जीवनामध्ये आपण समाधान कसे देऊ शकतो, याचा विचार करून आपल्या सूचना, आपलं म्हणणं आणि महाराष्ट्र शासनाला मार्गदर्शन करणं, हे अभिप्रेत आमच्या भास्करराव जाधवजींकडून आणि ते निश्चितपणे हमेशा पॉझिटिव्ह बोलत राहतात. जास्त टीका केल्यापेक्षा या महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम सगळ्यांनी मिळून आपण करावं. आणि म्हणून राज्यपाल महोदयांनी या अभिभाषणामध्ये ज्या पद्धतीनं आपल्या विजन किंवा ज्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं अध्यक्ष महोदय, त्यामध्ये बरेच मुद्दे राहिलेले आहेत. ते मुद्दे सुद्धा पुन्हा भविष्यामध्ये आम्ही काढू आणि महाराष्ट्राला एक उंचीवर नेण्याचं काम दोन्ही पक्षाच्या, दोन्ही विरोधी आणि सत्तारूढ दोघांनी एकत्रित काम करावं. आणि जे महाराष्ट्रातलं गढूळ राजकारण झालेलं आहे, ते राजकारण लवकरात लवकर संपवण्यासाठी एक चांगल्या प्रकारचं वातावरण करून या महाराष्ट्रात पुढे न्यावं. आणि हेच मी सांगतो अध्यक्ष महोदय आणि राज्यपाल महोदयांचं अतिशय मनपूर्वक आभार मानून माझ्या 2 शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अर्जुनराव खोतकर.